हाय शेट लोको, मी आहे दीक्षा चौरे. मी 12th स्टँडर्डची स्टुडंट. पण एक्झाम पुढे आहेत, त्यामुळे आता दिवाळीला फक्त 6 दिवस बाकी. तर विचार केला चलो काहीतरी बनवूया अँटिक पीस, जसं हरवेळेस मी करत असते. तर यावर्षी मी दिवाळीला कंदील बनवायचा डिसाईड करायचं. तुम्हाला पण दाखवते चला. तर आम्ही गेलो, पहिला कॉस्मेटिक्स घेऊन आलो आणि बनवायला सुरुवात केली. तर मला थोडी मदत मम्मीने आणि माझ्या बाजूवाल्या फ्रेंडने मदत केली. तर आम्ही लोकांनी कंदील बनवायला सुरुवात केली. कंदील बनवताना काही चुकीचं होतं, काही बरोबर होत होतं. पण हसत मस्त करत करत आम्ही लोकांनी हळूहळू करता करता डिझाईन्स कॉस्मेटिक करत होतो. इग्नोर दिस माय मम्मी, बिकॉज माझ्या मम्मीला थोडंसं व्यसन आहे, त्यामुळे जस्ट इग्नोर. तर आम्ही लोकांनी तर प्रयत्न खूप केला की चांगलंच बनवूया, पण थोडं थोडं अफोर्ड करून, थोडं चुका वगैरे करून, मम्मीशी विचारून आम्ही लोकांनी ते कॉस्मेटिक्स यूज करून मस्त कंदील बनवायची तयारी केली. फायनली अर्धा कंप्लीट झालं. त्याच्यानंतर आम्ही लोकांनी विचार केला की ह्याला रेड कलर देऊया. तर नंतर आम्ही येलो डिसाईड केला होता, पण अचानक आम्ही डिसाईड केला की रेड देऊया. त्यामुळे आमचं डिस्कशन चालू होतं की रेड कलरच देऊया की येलो देऊया. त्यानंतर आम्ही लोकांनी रेड कलर यूज केला. त्यानंतर फॉडली विचार केला की अजून काहीतरी सुंदर दिसण्यासाठी कॉर्डिनेशनली फ्लावर्स बनवले. त्यानंतर आम्ही खूप सारे कॉट करून डिसायडनेशन करून हे नाही ते करता करता फायनली आम्ही लोकांनी डिसायडनेशन केलं आणि रेड कलरचेच बोर्डिंग दिली. आणि नंतर आम्ही लोकांनी खूप सारे कॉट केलं. त्याच्यानंतर एक चिपकवायला गेलं तर दुसरं निघत होतं गाईस. म्हणजे आमच्या लोकांचं असं चाललं होतं ना, एवढं मस्तीच जास्त होती. आणि नंतर आमच्या लोकांचं फायनली रेडी झालं. फक्त डेकोरेशन बाकी होतं. डेकोरेशन करण्यासाठी पण आमचे असे कुटाणे झाले ना गाईस, तर तुम्हाला सांगून डोकं खराब झालं. आणि जेव्हा डेकोरेशनसाठी आम्ही विचार केला काच लावूया, नंतर विचार केला फुलं लावूया, भाई ते पण रिंग लावायला. आणि मग आम्ही लोकांनी फायनली ते कंप्लीट केलं. तेव्हा मग विचार केला आत्ता होईल का नाही काय माहीत कसं होईल, पण फायनली आमची मेहनत कामी झाली. आणि जेव्हा मी ते कंदील कंप्लीट व्हायच्या टायमिंगला थोडंसं चुकीचं झालं, मग ते परत खोलून परत करायला लागलं गाईस. आणि त्याच्यासाठी आमच्या लोकांची हालत डाऊन झाली. मम्मी धरीच. आणि जेव्हा ते रेडी झालं ना बाई, असं जेवढं कष्ट केलं आहे ना ते सगळं विसरून गेलो आम्ही. असं वाटत होतं वाव काय लुक आहे यार. मला असं वाटत होतं बनवू नाही शकणार आम्ही लोक, पण काय भारी वाटत होतं, एकदम परफेक्ट लुक. आणि ते काचा होत्या ना तर खूप शोभून दिसत होत्या. आणि जेव्हा मी लावलं ना दारात ते अजून शोभून दिसत होतं गाईज. असं वाटतच नव्हतं ह्याच्या टायमिंगला वेस्ट केलेलं आहे. आणि ते बनवता हाताला जे फेविकॉल लागलं ते निघतच नव्हतं. पण जे कंदील बघून आनंद झाला ना, ते फेविकॉल निघूनच गेला.